चॅनलमध्ये आपले स्वागत। कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर आणि उगम ग्रामीण विकास संस्था यांच्यात शेतकरी हितासाठी सामंजस्य करार। भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि संत नामदेव सेवाभावी संस्था हिंगोली संचलित कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर तसेच उगम ग्रामीण विकास संस्था यांच्यात शेतकरी कल्याणासाठी नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला। कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे। याप्रसंगी संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचे कौतुक केले। ते म्हणाले की या करारामुळे शेतकरी हिताचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत होईल। कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर पी शेळके यांनी या कराराचे महत्त्व स्पष्ट केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कराराचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि शेतीपूर्वक व्यवसायांना चालना देणे हा आहे। या कार्यक्रमात आमदार बाबूराव कदम हादगाव यांची विशेष उपस्थिती लाभली। उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी विश्वास व्यक्त केला की या भागीदारीमुळे शेतकरी बांधवांना आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे आणि शेती निगडित नवनवीन व्यवसायांची माहिती अधिक सुलभतेने उपलब्ध होईल। या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेश भालेराव कृषी विद्या, अनिल ओळंबे उद्यान विद्या, अजय कुमार सुगावे पीक संरक्षण, सौरोहिणी शिंदे गृहविज्ञान, डॉक्टर अतुल मुराई कृषी विस्तार, साईनाथ खरात मृदा विज्ञान, डॉक्टर कैलास गीते पशुविज्ञान तसेच विजय ठाकरे, सौ मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हाणवते आणि प्रेमदास जाधव यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ओळंबे यांनी केले तर आभार राजेश भालेराव यांनी मानले। हा करार भविष्यात जिल्ह्यातील कृषी क्रांतीसाठी मैलाचा दगड ठरेल असा सूर याप्रसंगी उमटला। A7 न्यूज चैनल साठी अनीस अहमद हिंगोली। इस ताज़ा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें।